नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेपर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, टाइम मॅगझिनच्या वुमन ऑफ द इयर 2025च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला? तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन या टाइम मॅगझिनच्या यादीत समाविष्ट केलेल्या जगभरातील 13 महिलांपैकी एक आहेत, लक्षात ठेवा। पहा आपला पुढचा प्रश्न आहे, एक्सपायर झालेल्या औषधांचे संकलन आणि विल्हेवाट लावण्याचा पहिला प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर हा प्रकल्प झारखंड राज्याने सुरू केलेला आहे। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये देशात प्रथमच राज्य औषध नियंत्रण विभागाने केरळमध्ये एक्सपायर आणि न वापरलेल्या औषधे हे वैज्ञानिक पद्धतीने घरोघरी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक प्रकल्प सुरू करत आहे। देशात पहिल्यांदा सरकारी पातळीवर अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली। पहा मित्रांनो, हा प्रकल्प कोझिकोड जिल्ह्यातील कोझिकोड कॉर्पोरेशन आणि उलिएरी पंचायतीमध्ये प्रथमच राबवण्यात येत आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 2025 मध्ये कधी साजरी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। पहा मित्रांनो, 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यात आली आहे आणि हा सण सर्वात पहिल्यांदा मराठा शासक महात्मा फुले यांनी 1870 मध्ये पुण्यामध्ये सुरू केले होते, लक्षात ठेवा। मित्रांनो, आताच आपण दिनविशेषवरती प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याची आपण एकदा रिव्हिजन करूया। तर पहा, 1 फेब्रुवारी हा दिवस आपण भारतीय तटरक्षक दल दिवस म्हणून साजरा करतो। 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी दिन, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन, 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो, 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन, 27 फेब्रुवारी आपला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो। तर हे सर्व फेब्रुवारी महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिवस आहेत, तर लक्षात ठेवा। भारतातील कोणत्या शहराने ट्रान्सजेंडर्ससाठी पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे? तर कोणत्या शहराने केलेली आहे? तर राजस्थानमधील अजमेर या शहराने केली। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये राजस्थानच्या अजमेर शहरात ट्रान्सजेंडर्सची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली। अनिताबाईच्या स्मरणार्थ या 10 दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। तर कोण आहेत अनिताबाई? तर अनिताबाई या अजमेरच्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या नेत्या सलोनी नायक यांच्या गुरु होत्या, तर लक्षात ठेवा। पहा मित्रांनो, इथे राजस्थान राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर आपण राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहूया। तर राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे? तर जयपूर आहे। लोकसभेच्या जागा आहेत 25, राज्यसभेच्या जागा आहेत 10। मुख्यमंत्री कोण आहेत राजस्थानचे? तर भजनलाल शर्मा हे आहेत आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे, तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती। कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्ण बंदी घातली आहे? तर कोणत्या राज्याने घातलेली आहे मित्रांनो? तर झारखंड राज्य सरकारने घातली आहे। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये झारखंड सरकारने निकोटीन आणि तंबाखू असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादन, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर पूर्ण बंदी घातली आहे। यापूर्वी 2020 मध्ये झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या 11 ब्रँडवर बंदी घालण्यात आली होती, जी जून 2023 पर्यंत लागू होती। झारखंड आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अधिसूचना जारी केल्याच्या तारखेपासून पुढील 1 वर्षासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत। तर पहा मित्रांनो, इथे झारखंड राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर त्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर झारखंड राज्याची राजधानी आहे रांची, मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि झारखंड विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
तर रवींद्रनाथ महतो हे आहेत. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या नदीवर अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केले आहे? तर त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर या टर्मिनलचे उद्घाटन केले. पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसाममधील जोगीघोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीवर अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनल याचे उद्घाटन केले आहे. हे टर्मिनल या प्रदेशात कनेक्टिव्हिटी बदलण्यासाठी आणि भूतान आणि बांगलादेश सोबतच्या त्रिपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी सज्ज आहे. तर लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2025 मध्ये नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी कोणत्या ठिकाणी आढळून आली आहे? तर महाकुंभ या ठिकाणी आढळून आलेली आहे मित्रांनो फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी. पहा मित्रांनो, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित अधिकरणाला सादर केलेल्या अहवालानुसार महाकुंभमध्ये नदीच्या पाण्यात विष्ट कॉलिफॉर्म म्हणजेच मित्रांनो मानव आणि पाण्याच्या मलमूत्रातून निर्माण होणारे सूक्ष्मजीव याची उच्च पातळी आढळून आली आहे. CPCBनुसार नदीच्या पाण्याची गुणवत्ता अंघोळीच्या गुणवत्तेच्या मानांकानुसार नाही, कारण महाकुंभात स्नान करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने विष्टेचे प्रमाण वाढले आहे. कोणत्या राज्याची विधानसभा ही अनुवादकाने सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरली आहे? तर उत्तर प्रदेश विधानसभा आहे. पहा मित्रांनो, उत्तर प्रदेश विधानसभा ही अनुवादकासह सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेच्या या अधिवेशनात अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंड आणि इंग्रजी भाषेतील भाषांतराचा आढावा घेतला आहे. ही प्रस्तावित व्यवस्था रुलिंग कमिटीसमोर ठेवण्यात येणार आहे आणि सभागृहाने मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. धर्म संरक्षक 2025 ची 6वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केली जाईल? तर याचे आयोजन हे भारत आणि जपान या देशादरम्यान होणार आहे. पहा मित्रांनो, भारत आणि जपान दरम्यान 25 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत धर्म संरक्षक 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा सराव जपानमधील माउंट फुजी येथे होणार आहे. भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाची ही कितवी आवृत्ती असणार आहे? तर 6वी आवृत्ती असणार आहे. लक्षात ठेवा. युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने 2024चा भारतीय स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर मनू भाकर यांची निवड केली. पहा मित्रांनो, 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर ही नेमबाज आहे. तर हिला युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनद्वारे 2024 भारतीय स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे. आणि 2020 मध्ये मनू भाकरने BCCचा इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला होता. तर हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. कोणत्या प्रसिद्ध गझल गायिकाला मरणोत्तर पद्मभूषण 2025 हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण 2025 या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचे 26वे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोण आहेत आपल्या भारताचे सध्याचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त? तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहा मित्रांनो, इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत, त्यांची सुद्धा नावे लक्षात ठेवा. विवेक जोशी आणि सुखबीर सिंग संधू. तर पहा मित्रांनो, हे ज्ञानेश कुमार यांनी कोणाची जागा घेतली आहे? तर राजीव कुमार यांची जागा घेतली आहे. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर 25 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस. अजून एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे होते आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. लक्षात ठेवा. नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांचा पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. तर त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते? तर त्यांच्याकडे अन्न व पाणी पुरवठा मंत्री होते ते. तर त्यांचा सध्या नुकताच राजीनामा घेण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? तर एड्रियन ब्रॉडी यांना मिळाला 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर मिकी मॅडिसन यांना मिळालेला आहे 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून. महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर संतोष दानवे यांची निवड झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर 2024ची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते अवेलेबल आहे. या PDF मध्ये आपण 2024 मधील संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत, जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी 2025ची करंट अफेअर्सची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला ती PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राहुल कुल यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे पंतप्रधानांच्या सचिवपदी. चला आपला पुढचा प्रश्न पहा, महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने. कोण आहेत मित्रांनो एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे? तर ते उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, आणि त्याचबरोबर अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे. आणि सध्या मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत, लक्षात ठेवा. महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्या पुरस्काराने मित्रांनो? तर महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न आहे, कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे? तर बेडगाव हे गाव आहे. या गावात कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर याचे उद्घाटन हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे? तर अमेरिका या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे. उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे? तर पहा मित्रांनो, उत्तराखंड सरकारने राज्यातील 13 जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार? तर लोणार या ठिकाणी याची स्थापना होणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणी जिंकली आहे? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे. पहा मित्रांनो, 2025चा विजेता कोण आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा? तर आपला भारत देश आहे. पहा मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे, लक्ष द्या. 2025चा विजेता आहे भारत. आपल्या भारताने तिसऱ्यांदा याचे विजेतेपद जिंकलेले आहे. उपविजेता कोण आहे? तर न्यूझीलंड आहे.
फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर रोहित शर्मा यांना मिळाला. आणि प्लेयर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड कोणाला मिळाला? तर रचिन रवींद्र यांना मिळाला आहे. तो न्यूझीलंडचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर रोहित शर्मा यांना मिळाला, लक्षात ठेवा. चला, पुढचा पॉईंट आहे, गोल्डन बॅट कोणाला मिळाला आहे? तर कोणाला दिलं जातं गोल्डन बॅट? तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. तर गोल्डन बॅट हा रचिन रवींद्र यांना मिळाला आहे. आणि मित्रांनो, गोल्डन बॉल हा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो. तर मॅट हेनरी यांना हा गोल्डन बॉल मिळाला आहे. तर हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे आयोजन कोणी केले आहे? तर पाकिस्तानने केले. आणि कुठे करण्यात आले होते याचे आयोजन? तर संयुक्त अरब अमिरात म्हणजेच दुबई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. आवृत्ती कितवी आहे 2025ची? तर 9वी आवृत्ती आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, या खेळाचे आयोजन हे कधी करण्यात आले? तर 19 फेब्रुवारी 2025 ते 9 मार्च 2025 पर्यंत याचे आयोजन करण्यात आले. आणि शेवटची मॅच ही कधी होती? तर 9 मार्च 2025ला होती, लक्षात ठेवा. भारत वर्सेस न्यूझीलंड यांच्या दोघांमध्ये होती ही मॅच. आणि आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकलेले आहे. आणि न्यूझीलंड हा उपविजेता आहे, लक्षात ठेवा. भारताचे सर्व सामने कुठे आयोजित करण्यात आले होते? तर दुबईमध्ये याचे आयोजन करण्यात आले. आणि एकूण किती संघांनी यामध्ये भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये? तर 8 संघांनी या खेळामध्ये भाग घेतला होता, लक्षात ठेवा. मित्रांनो, ही जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमिताभ मुखर्जी यांची नियुक्ती झाली आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर आपला भारत देश हा 14व्या स्थानी आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025मध्ये. पहा मित्रांनो, भारताचा क्रमांक 163 देशात 14वा आहे. आणि 2024मध्ये आपल्या भारताचा 13वा क्रमांक होता जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये, लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला आहे? तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना आहे? तर पंजाब राज्याने सुरू केली. पहा मित्रांनो, महिलांच्या सुरक्षेसाठी पंजाब सरकारने एक नवीन प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर बलजीत कौर यांच्या हस्ते 6 मार्च रोजी चंदीगड येथे या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारामुळे पीडित महिलांना तात्काळ मदत करणे हा असणार आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने मार्च 2025मध्ये इंडिया AI मिशनसाठी अंदाजे किती कोटीची तरतूद केली आहे? तर 10,371 कोटीची तरतूद केलेली आहे केंद्र सरकारने इंडिया AI मिशनसाठी. चला, पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे? तर कोणी जिंकली? तर प्रणव व्यंकटेश यांनी जिंकली आहे. 6वे आशियाई महिला कबड्डी 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकलेले आहे. पहा मित्रांनो, 6व्या आशियाई महिला कबड्डी 2025चे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे. पहा मित्रांनो, त्यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे जी परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे. तर लक्ष द्या. तर या खेळाचे आयोजन कधी करण्यात आले होते? तर 6 ते 8 मार्च 2025ला याचे आयोजन करण्यात आले. विजेता आहे आपला भारत देश, उपविजेता आहे इराण. आवृत्ती कितवी होती 2025ची? तर 6वी आवृत्ती होती. यजमान देश आहे तेहरान, इराण. आणि मित्रांनो, आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये 5व्यांदा विजेतेपद जिंकले आहे. तब्बल 8 वर्षानंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात मायक्रोसॉफ्ट कॅम्पसची पायाभरणी केली? तर नोएडा या ठिकाणी केली आहे. चला, पुढचा प्रश्न पहा. बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी
याचे नवीन नाव कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर असणार आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर ठेवले जाणार आहे. पहा मित्रांनो, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले की बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नवीन नाव हे डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू विद्यापीठ असे केले जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फेडरल बँकेने मार्च 2025 मध्ये पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर विद्या बालन यांची नियुक्ती केली आहे. फेडरल बँकेने मार्च 2025 मध्ये पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून विद्या बालन यांची नियुक्ती केली. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025च्या निमित्ताने इन्शुरिंग हिरोज ही मोहीम कोणी सुरू केली? तर फोनपेने ही मोहीम सुरू केली आहे. पहा मित्रांनो, महिलांना विमा उत्पादनात जागरूक करून त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे पहिल्या स्थानी. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिसा जारी केला आहे? तर UAE या देशाने जारी केला आहे ब्ल्यू व्हिसा. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोनम हिने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने कांस्य पदक जिंकले. चला पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र शासनाचा 2024 वर्षाचा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार रा बोराडे यांना जाहीर झाला आहे. पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केला आहे? तर मराठवाडा साहित्य परिषद याला मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 घोषित करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी चंद्रयान ते निवडणूक हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर हा उपक्रम भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केला. भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणती नवीन विजा श्रेणी सुरू केली आहे? तर आपल्या भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी आयुष विजा या नावाने नवीन विजा श्रेणी सुरू केली आहे. 2025 मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? तर काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, 20 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर रेखा गुप्ता हे आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री. तर पहा मित्रांनो, दिल्लीच्या त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत रेखा गुप्ता. रेखा गुप्ता या भाजपच्या आहेत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो की दिल्लीचे उपराज्यपाल कोण आहेत? तर विनय कुमार सक्सेना हे आहेत. लक्षात ठेवा. सलीमा टेटे यांना जानेवारी 2025 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे सलीमा टेटे. लक्षात ठेवा, त्यांना 2025चा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिहारच्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे नोव्हेंबर 2024 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले. तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर त्यांना 2018चा पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. पहा मित्रांनो, प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा ज्यांना बिहार कोकिला म्हणून सुद्धा ओळखले जाते, तर त्यांचे वयाच्या 72व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. जानेवारी 2025 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष. त्यांची जानेवारी 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्ही नारायणन यांनी एस सोमनाथ यांची जागा घेतली आहे, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिरच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार कोण आहेत? तर चंद्रकांत सोमपुरा हे आहेत अयोध्या राम मंदिरच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार. पहा मित्रांनो, अयोध्या राम मंदिरचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर डेट महत्त्वाची आहे. 22 जानेवारी 2024ला अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. कोणाच्या हस्ते? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. रामाची जी मूर्ती आहे त्याची उंची ही 51 इंच आहे आणि ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली आहे आणि त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती झाली आहे नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून. चला आपला पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ किती वर्षासाठी वाढवला आहे? तर त्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षासाठी वाढवण्यात आला. व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ, लक्षात ठेवा. नुकतीच भारताची पहिली महिला पीस क्युरेट कोण बनली आहे? तर जयसिंधा कल्याण ही आहे आपल्या भारताची पहिली महिला पीस क्युरेट, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर आसिफ अली जरदारी यांनी शपथ घेतलेली आहे. ते पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती आहेत. डिसेंबर 2024 मध्ये BCCIचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोण आहेत BCCIचे नवीन सचिव? तर देवजीत सैकिया हे आहेत. सीमा सुरक्षा दलाची म्हणजेच BSFची पहिली महिला स्नायपर कोण बनली आहे? तर सुमन कुमारी ही आहे BSFची पहिली महिला स्नायपर, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPLच्या लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोण आहे? तर वैभव सूर्यवंशी हा आहे. पहा मित्रांनो, बिहारमधील समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशी याला IPL 2025च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. 1.10 कोटींना त्यांनी त्याला विकत घेतले. IPLच्या लिलावात करारबद्ध झालेला वैभव हा 13 वर्षाचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर प्रबोवो सुबियांतो हे होते 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे. ते कोण आहेत मित्रांनो? तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत प्रबोवो सुबियांतो, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? तर यानिक सिन्नर यांनी जिंकले. आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मॅडिसन कीज यांनी जिंकले, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे सध्याचे CEO कोण आहेत? तर भुवनेश कुमार हे आहेत. उस्ताद झाकीर हुसेन यांचे डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर ते तबला वादक होते. पहा मित्रांनो, उस्ताद झाकीर हुसेन यांचे डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, रतन टाटा यांचे ऑक्टोबर 2024 मध्ये वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले आहे. तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना 2008ला पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. पहा मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आहे. लक्षात ठेवा, डेट महत्त्वाची आहे, 9 ऑक्टोबर 2024 या दिवशी. आणि त्यांना पद्मभूषण हा 2000 मध्ये मिळाला आणि पद्मविभूषण हा पुरस्कार 2008 मध्ये देण्यात आला आहे, लक्षात ठेवा. रिचर्ड रिक स्लेमन डुकराची किडनी मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तो कोणत्या देशाचा होता?
तर हा अमेरिका या देशाचा होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 26 डिसेंबर 2024 रोजी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. तर ते देशाचे कितवे पंतप्रधान होते? तर ते आपल्या देशाचे 13वे पंतप्रधान होते. त्यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे. पहा मित्रांनो, त्यांचा जन्म कधी झाला? तर 26 सप्टेंबर 1932ला त्यांचा जन्म झालेला आहे. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 1982 ते 1985 या कालावधीत 15वे गव्हर्नर राहिलेले आहेत. 2004 ते 2014 या काळात ते आपल्या भारताचे 13वे पंतप्रधान होते आणि भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते, लक्षात ठेवा. त्याचबरोबर 1991 ते 1996 पर्यंत नरसिंहराव सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. आणि अजून एक प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो की डॉक्टर मनमोहन सिंग यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर चेंजिंग इंडिया मनमोहन सिंग हे त्यांचे आत्मचरित्र आहे, लक्षात ठेवा. भारताच्या कोणत्या 44व्या माजी सरन्यायाधीशांना पद्मविभूषण पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले? तर श्री जगदीश सिंग खेहर यांना सन्मानित करण्यात आले आहे पद्मविभूषण पुरस्कार 2025ने. चला पुढचा प्रश्न आहे. 67वा ग्रॅमी अवॉर्ड 2025 कोणी जिंकला आहे? तर चंद्रिका टंडन यांना मिळाला 67वा ग्रॅमी अवॉर्ड 2025. नेक्स्ट क्वेश्चन. प्रसिद्ध खेळाडू डी गुगेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर डी गुगेश हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आणि तो तामिळनाडू या राज्यातून आहे. तो सध्या चर्चेत का आहे? तर तो सर्वात तरुण न्यू वर्ल्ड चेस चॅम्पियन बनला आहे, लक्षात ठेवा. आणि 2024चा त्याला खेळरत्न पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. ICC पुरस्कार 2024 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर जसप्रीत बुमराह यांना मिळाला, लक्षात ठेवा. मिस इंडिया 2024ची विजेती कोण बनली आहे? तर निकिता बोरवाल ही आहे मिस इंडिया 2024. नेक्स्ट क्वेश्चन. 2024चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर सामंता हार्वे यांना 2024चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. जागतिक शांतता पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे जागतिक शांतता पुरस्कार 2024ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 54वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला आहे, लक्षात ठेवा. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या लेखकाला 34वा व्यास सन्मान 2024ने सन्मानित करण्यात आला? तर या सन्मानाने सूर्यबाला यांना सन्मानित करण्यात आले 34व्या व्यास सन्मान या पुरस्काराने. तर मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.